नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. 11वी ॲडमिशन पार्ट 2 या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि पार्ट 2 सुरू झालेलं खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, की आम्हाला पार्ट 2 चा फॉर्म भरता येत नाही. आता हा पार्ट 2 चा फॉर्म कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला नाही याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचा जो टाईम टेबल आहे, तो टाईम टेबल व्यवस्थित एकदा नीट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल, की कोणत्या विद्यार्थ्यांनी पार्ट 2 आता भरायचा आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी भरायचा नाहीये. आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता या ठिकाणी कोट्यामधून जे फॉर्म आहेत, ते फॉर्म या ठिकाणी सर्वप्रथम आता सध्या 11 मे ते 13 मेच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी भरल्या जातात. आता त्या ठिकाणी मग मॅनेजमेंट कोटा असेल, इन्हान्स कोटा असेल किंवा या ठिकाणी मायनॉरिटी कोटा असेल, या विद्यार्थ्यांना आता सध्या पार्ट 2 या ठिकाणी भरला जातोय आणि त्यांचा फॉर्म लॉक सुद्धा या ठिकाणी केला जातोय. पार्ट 1 सर्व विद्यार्थ्यांनी भरलाय. पार्ट 2 या ठिकाणी सुरू झालेला आहे 11 मे ते 13 मेच्या दरम्यान. हा पण कोणत्या विद्यार्थ्यांना? मग मॅनेजमेंट कोट्यामधील जे विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी समजा तुमच्या कॉलेजमध्ये किंवा त्या शाळेमध्ये तुमचे कोणी नातेवाईक, आई-वडील कोणी असतील, तर तुम्ही हा पार्ट 1 भरू शकता. कसा? तर यासाठी तुम्हाला फीस सुद्धा जास्त लागते. याला मॅनेजमेंट कोटा म्हणतात. असं सोप्या भाषेत एक समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे इन्हान्स कोटा. तर इन्हान्स कोटा म्हणजे काय? इन्हान्स कोटा म्हणजे जर तुम्ही त्या शाळेतच 10वी झाली असाल आणि त्या शाळेत जर तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही हा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे काय? समजा तुमची 10वी ज्या शाळेत झाली, त्याच शाळेमध्ये तुम्हाला जर 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर सध्या तुम्ही 11 मे ते 13 मेच्या दरम्यान पार्ट 2 या ठिकाणी भरू शकता आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी लॉक करू शकता. नंतर बघा, जर मायनॉरिटी जर का तुम्ही असाल, तिसऱ्या नंबरचा कोटा मायनॉरिटी कोटा. जर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमधून जर येत असाल, तर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, या कोट्यामधून जर तुम्ही येत असाल, तरच तुम्हाला सध्या पार्ट 2 या ठिकाणी भरला जातोय. मग दुसरा एक प्रश्न राहील, की पार्ट 2 या ठिकाणी सर्वांसाठी खुला केव्हा राहील? तर 21 मे ते 22 मे या 2 दिवस तुम्हाला सर्वांसाठी पार्ट 2 हा खुला राहील. तुम्ही कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घ्या, कुठेही ॲडमिशन घ्या, यासाठी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. या 21 मे आणि 22 मेला तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला टाईम टेबल व्यवस्थित एकदा समजून सांगतो आणि पार्ट 2 कोणत्या विद्यार्थ्यांनी भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे, याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण या ठिकाणी आता बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर या. वेबसाईटवर आल्यावर ॲडमिशन शेड्यूल कसं आहे ते बघा. या ठिकाणी क्लिक करायचं आहे ॲडमिशन शेड्यूलवरती आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या या ठिकाणी किती फेऱ्या वगैरे होणार आहेत. तर नियमित 3 फेऱ्या होणार आहेत. ओपन टू ऑल चौथी फेरी आणि एक 5वी फेरी विशेष मुलींकरता या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलंय. आता या ठिकाणी याचा जो टाईम टेबल आहे तो व्यवस्थित एकदा समजून घ्या. बघू शकता, पहिला जो तुमचा राउंड आहे तो या ठिकाणी 0 राउंड दिलेला आहे 11 मे ते 13 मेच्या दरम्यान आणि विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 कोटासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यामध्ये बघा, व्यवस्थापन कोटा असेल, इन-हाऊस कोटा असेल, अल्पसंख्याक कोट्यासाठी 0 राउंड या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल, इन-हाऊस येत असाल, तेच विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. मग मुद्दा हा येतो, की रेग्युलर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना केव्हा या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर बघा, नियमित फेरी एक कधी सुरू होणार आहे, तर ते या ठिकाणी दिलंय 21 मे 2026 ते 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर फेरी या ठिकाणी सुरू होणार आहे. भाग 1 आणि भाग 2 दोन्ही या ठिकाणी तुम्ही भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला नसेल, त्या सर्वांना या ठिकाणी 21 मे ते 22 मेच्या दरम्यान अर्ज करता येणार आहे. पण जर तुम्ही इन-हाऊस कोट्यामधून किंवा या ठिकाणी तुम्ही जर मॅनेजमेंट कोट्यामधून अर्ज करायचा असेल, तर तो कसा करायचा तो बघा. लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सर्व माहिती आपण अगोदरच भरलेली आहे. पार्ट 1 सर्व भरलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स हा एक नवीन पर्याय ॲड झालेला आहे. याला सेव्ह करून घ्यायचं, म्हणजे तुमचं या ठिकाणी क्वालिफिकेशन सेव्ह झालेलं आहे. आता या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्यासाठी येईल. आता डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्टमध्ये तुमच्याकडे 10वीची मार्कशीट जरी नसली, तरी तुम्ही जो रिझल्ट बघितला असेल, तो रिझल्टची मार्कशीट या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि बाकीच्या सर्व ठिकाणी तुम्ही हे डिक्लेरेशन अपलोड करू शकता. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल तर, पण ते लवकरात लवकर तुम्हाला डॉक्युमेंट्स हे काढून घ्यायचे आहेत.
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत आणि सेव्ह करून घ्यायचे. जेथे तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डिक्लेरेशन अपलोड करू शकता. खाली स्क्रोल डाउन करायचं आहे बघा याला. स्क्रोल डाउन केल्यानंतर तुमचा पार्ट 1 आता लॉक व्हायला सुरुवात होईल. या ठिकाणी टिक करायचं आहे आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे सर्व माहिती झालेली आहे. पार्ट 1 आपला या ठिकाणी लॉक झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता खाली यायचं आहे. आता कॅप ऑप्शन फॉर्म पार्ट 2 आता जर तुम्ही डायरेक्ट भरायला लागले, तर या ठिकाणी चूज स्ट्रीम एंड मीडियम निवडा. तुम्हाला जे काय स्ट्रीम घ्यायचं सायन्स, कॉमर्स, आर्ट ते निवडा. खाली लँग्वेज निवडा. तर खाली या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस दाखवले जातील मीडियम, डिस्ट्रिक्ट वगैरे सिलेक्ट केल्यानंतर. पण ही कॉलेजेस तुम्हाला निवडता येणार नाहीत. बघा कॅप ऑप्शन फॉर्म पार्ट 2 विल बी रिमेन डिसेबल अंटिल द नेक्स्ट राउंड. पुढील राउंड सुरू होईपर्यंत या ठिकाणी हे तुमचा जो सेकंड पार्ट आहे तो भरता येणार नाही अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. मग कोणत्या विद्यार्थ्यांना भरता येते ते बघा. या ठिकाणी कोटा चॉईस पार्ट 2 या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी बघा यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर इनहान्स कोटा दिसतंय, मायनॉरिटी कोटा दिसतंय आणि मॅनेजमेंट. तर इनहान्स कोटा म्हणजे काय? आपण ज्या शाळेत 10वी होतो त्याच शाळेत आपल्याला या ठिकाणी 11वी ॲडमिशन घ्यायचंय. त्या ठिकाणी आपल्याला घेऊ शकतो. आता कॅटेगरी आणि रिझर्व्हेशनमध्ये पर्याय दिले बघा. डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कोटा? येस असेल तर येस, नसेल तर डायरेक्ट नो. आणि डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इनहान्स कोटा? आपण येस केलेलं आहे म्हणजे आपण ज्या शाळेत 10वी होतो तिथेच आपल्याला 11वी ॲडमिशन घ्यायचं म्हणून आपण या ठिकाणी इनहान्स कोटाला येस केलेलं आहे. आता याचं बघा, जर तुम्ही येस करेल इथं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी कोटा चॉईसेस पार्ट 2 मध्ये इनहान्स कोटा दिसतो बघा, हा इथं ऑप्शन. या ठिकाणी तुम्हाला तुमचे कॉलेजेस या ठिकाणी दाखवले जातील. बघा आपल्याला आपले कॉलेजेस या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता. याला तुम्हाला ॲड बटन सुद्धा समोर या ठिकाणी आलेलं असेल बघा. त्या ठिकाणी ॲक्शनच्या खाली तुम्हाला ॲड दिसते. त्या ठिकाणाहून तुम्ही हे कॉलेजेस ॲड करू शकता. बाकी तुम्हाला कॉलेजेस ॲड करता येणार नाहीत. जर तुम्ही कोटा मॅनेजमेंट कोटा असेल, इनहान्स कोटा असेल किंवा मायनॉरिटी कोट्यामध्ये जर येस केला असेल तरच तुम्हाला हे कॉलेजेस दाखवले जातात. आपण सेव्ह केलेलं आहे. सेव्ह केल्यानंतर डाउनलोड पी-डी-एफ येईल. या ठिकाणी प्रिंट तुमची डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायची. आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली अप्लाय झाला आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं? डॅशबोर्डवर या. ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरिफाईड दाखवलं पाहिजे आणि इनहान्स कोटा चॉईस फॉर्म तर या ठिकाणी कंप्लीट अँड लॉक आपला फॉर्म झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये दाखवलं तर तिथे कंप्लीट अँड लॉक येईल. कॅप ऑप्शन फॉर्म सध्या सुरू झालेला आहे. फिलिंग नॉट स्टार्टेडच दाखवा.